गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। Hey guys, welcome to my new vlog. This is part 2 of गणपती series आणि आज आहे गणपती बाप्पाचं आपले आगमन. सो आता मी रेडी झाली आहे, कशी दिसते सो आणि दुसरी गोष्ट ही पण की मी आजच्या दिवशी मी जो काल व्लॉग शूट केलेला तो मी आज 12 वाजता पोस्ट केला आहे. सो तो तुम्ही बघितला असेल. ॲक्च्युली मला असं वाटतं की मी आज हा जो आधीचा व्लॉग आहे पार्ट 1 तो मी आजच पोस्ट केला आहे. मी काल रात्री 3 पर्यंत जागी होते, व्लॉग एडिट केला, सगळं ते बाकीच्या गोष्टी पोस्टिंग सगळ्या गोष्टी करून मला असं होतं की आगमनाच्या आधी एक व्लॉग जावा किंवा कारण की आधी मी काल जे शूट केलं सगळं ते मला तुम्हाला आधी दाखवायचं होतं. सो त्यासाठी माझा आवाज असा होतो आणि माझे डार्क सर्कल्स आणि या सगळ्या गोष्टी पण झोप नाही झाली आहे. उठले, आवडलं सगळं पटकन आणि आता चालली मी वाड्यावर बिकॉज आपले गणपती बाप्पा आलेत घरी बट त्यांचं आता स्थापना होईल आणि त्यांची सगळी ती पूजा ती होईल आता. सो आता मी चालली आहे वाड्यावर. सो त्याआधी एक काम आहे ते करायचं आहे. ॲक्च्युली विषय काय ते पण सांगते आत्ताच. काय झालं, गणपती मला असं वाटलं की खूप मोठा असेल आमचा. सो त्यासाठी आम्ही नेहमी काय करतो पाठ ठेवतो खाली. सो मला असं वाटलं मम्मीला आणि मम्मी मला म्हणत होती खूप दिवसापासून की तू ते खाली आपण जे आमची थीम आहे त्यानुसार ते ठेवायचं आहे का. तर माझं असं होतं की नको, खूप हे होऊन जाईल आणि खूप गजगज होऊन जाईल आणि नको ती गोष्ट, नको केलं मी. पण काल जे आम्ही मेजरमेंट घेऊन सगळं बघितलं तेव्हा असं रिअलाईज झालं की अरे ती गोष्ट गरजेची होती कारण की ती थीमला जातीये. मग माझं असं झालं की अरे यार आता ती घ्यायची आहे. मम्मीचं असं होतं जातं तू जा आणि तू घेऊन म्हणलं ठीक आहे. पण मग आता ती म्हटली मला आत्ता सकाळी की मी येते तुझ्यासोबत, चल आपण दोघी जाऊ घेऊन येऊ. म्हटलं ठीक आहे चालेल. सो ती येते माझ्यासोबत. मग ती गोष्ट घ्यायला मी चालली आहे. तर मला तुम्हाला सगळं रिव्हील नाही करायचं आहे. मी तुम्हाला गणपती बाप्पा पण काल माझ्या पार्ट 1मध्ये व्लॉगमध्ये मी दाखवले नाही आहेत, मला माहिती आहे ते. सो ह्या पार्टमध्ये तुम्ही माझे गणपती बाप्पा बघताल. ॲक्च्युली इंट्रो पण मी तुम्हाला त्याचाच दिलं वाटतं, तर तुम्ही ऑलमोस्ट बघितलाच असेल किती गोड येते. सो या सर ठीक आहे चलो आता मी लेट झालं आहे. गाईज मी चष्मा घातला एकदम नैना वाटते का. माझ्या गणपतीच्याच एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे बघा, असे सपट आणि ना परिवारच्या याचे हे लागतात ते मी बॅनर्स ते इकडे जेव्हा गणपतीचे असेल तेव्हा. ह्यावेळेस सिटिकुलर डेकोरेशन बघा अजून रिव्हील नाही केलं त्यांनी पण मस्त वाटतंय. ते समुद्र मंथनचं वाटतंय ह्यावेळेस. आणि हिअर इज मी. वाव पाऊस चालू झाला आहे आणि खूप म्हणजे 2-3 दिवसापासून कंटिन्युअस पाऊस आहे. खूप पाऊस चालू आहे नाशिकमध्ये. काय होतं आहे गणपती बाप्पा. आणि गाईज प्लीज मी खूप कष्ट करून आणि खूप मेहनत घेतली आहे म्हणजे एडिट करायचं हे सगळ्या बाकीच्या गोष्टी शूट बाकीचं हे सगळं. सो त्यासाठी प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल, मी फक्त माझे ब्लॉग बघत असेल तर असं करू नका प्लीज. खूप मेहनत जाते आहे माझी. तर प्लीज डोंट डू दिस आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. आत्ता मम्मी येते आहे, तिला बोलवलं मी, तिला स्वतः आले बिचारी मोदक करत होती. तिला म्हटलं पटकन खाली आहे, पाऊस चालू झाला आपला जाता नाही येणार म्हणे. ती खरंच खूप गोंडस दिसते, गोंडस. पाणी हातामध्ये धरून ठेवायचं. सो गाईज मी आता आली आहे घरी जस्ट आणि मी आणि मम्मी गेलो होतो फायनली ते आणायला जे तुम्हाला मी म्हटलंय घरी की ते आणायचं होतं. आणलं आणि आता तुम्ही थोडेसे ग्लिम्स बघितले. आता पूजा करताय. तुम्हाला अजून गणपती बाप्पा दाखवला नाहीये माहिती आहे मला. थांबा जरा का भाई थांबा, दाखवणार आहे मी तो जेव्हा मी वरती उचलू आणि मम्मीला सांगेल मी एकदम मस्त शूट हे सिनेमॅटिक सारखा आणि मग तेव्हा मी तुम्हाला दाखवते. ओके
देवकला सानिध्याते प्राणपतिताग्ने विनिरोधाः ओम आं ह्रीं क्रों ॐ यं रं लं वं चं चं तं हं झं आ क्रों ह्रीं आं देवस्य इहि प्राणः ओम आं ह्रीं क्रों ॐ यं रं लं वं चं चं तं हं झं आ क्रों ह्रीं आं देवस्य पार्थिवगणेश देवता जीव इह सिद्धात् ओम आं ह्रीं क्रों ॐ यं रं लं वं चं चं तं हं झं आ क्रों ह्रीं महापार्थिवगणेश देवस्य वांगमणं चक्षु धृतां देवा घ्राणं पाणिं पादं वायुवस्यादि सर्वैः हात काढून घ्यायचा डावा हात आपल्या हृदयाला लावायचा दादा डावा ले या. ओम 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 मोरया मंगल मोरया जय जय. गाईज नानू आजी आणि मैत्रिणीचे एक गाणं म्हणतायत. नानू आजी बोलले की मी एक गाणं लिहिलंय तू बघ ना. तुझ्या एका हातात केवड्याचे पान मोदकाचा घास तुला भरू कसा रे मोदकाचा घास तुला भरू कसा रे गजानन हो गजानन मोदकाचा घास तुला भरू कसा रे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. सेंटर बघ बरं सायरन मध्ये कसं काय कळणार मला. हे आधी ठेवून घेऊ तो पाठ आहे ते काढून घेऊ दोन्ही साइड बघा फक्त मोठं काढून घेऊ तिकडे सारखं कपडा पण बघा ठेवताना तो फोल्ड नाही होत. इथं आहे इथं. दीदी थोडा असा टेड थोडा तिकडे माझ्या हात अजून हळू हळू साईड बघा दोन्ही साईडनी थोडला हळूच काढा पुढचा बोट. आणि मग गणपती थोडा पुढे ओढूनच घे मग ढकलता येतो. फायनली बसलेले आहेत गणपती बाप्पा मस्त. येस येस फायनली गाईज फायनली. छान वाटतं पण असंच चांगलं वाटतंय. काहीच तुम्हाला दाखवू का हे बघा खूप भारी वाटतंय. मम्मी आम्ही ते वरचं डोक्यावरचं आणि माळ रुद्राक्षाची माळ घातली आता जस्ट. मला असं वाटतंय मम्मी ह्यांना कळून जाईल. काय वाटतं हा मम्मी काय वाटतं कळून जाईल का या लोकांना काय आहे आपलं. अच्छा नका कळून घेऊ ठीक आहे. आणि असे काही पण कमेंट समज गया. टाकू नका की हे आहे का ते आहे का. प्लीज हे बघा फक्त तुम्ही. खाण्याची सोय होती आपली इथे. हिनवाची दुर्वा काय करते दुर्वा निवडते. ही काकू मोदक करते मैत्रिणीची पण मैत्रिणी लगेच साडी नीट करते. आणि हे बघा मस्त केळ्याच्या पानावर चालले आहे हे. आणि मम्मीचं काय चाललंय मस्त आहे. हा तिकडे बॅग लावली आहे ती व्हेरी गुड. भाजी केलेली आहे आज 21 काय 21 काय 21 भाज्यांची भाजी मिक्स अशी. हे बघा ही दरवेळेस करतात नैवेद्यासाठी.
एक वेळेस भाज्यांची भाजी करतात एकच. आणि जेव्हा गणपती बाप्पा जातात तेव्हा 14. काकू बघू तोंड बघू, दाखव ना तोंड दाखव, क्या कर रही है भाई. ठीक आहे. आणि मोदक तर दाखवलेत. अजून काय आहे का खायला? आणि मी हा पक्का पेढा आणलेला खालून, आमचा फेवरेट, माझा आमच्या दुकानातला आहे. जेव्हा असतो तेव्हा खूप भारी लागतो, खूप भारी. काय आलं? ओ भाई त्याची इकडची बासुंदी खूप भारी असते गाईज, माझी फेवरेट आहे ती खूप जास्त. ते विकतात पण. नरवाजी आणली, नरवाजी तिच्याकडे होती प्रीताकडे ठाण्याला, सो तिने आता आणली. मला खूप 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 आवडते. मला दाखवत आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांचं चालू होतं. प्रमोशन काय करायचंय? ठीक आहे, करून आत्याची तिच्या प्रीती आत्याने तिच्यासाठी खास बासुंदी पाठवली. माझ्यासाठी नाही का, गणपतीसाठी, हर्षद मामासाठी, सगळ्यांसाठी. अरे मी इंस्टावर तर स्टोरीज नाही टाकली. मम्मी तू दिसली चिडलेली. व्हिडिओ चालू झाले की एकदम नॉर्मल होत आहे. व्हिडिओ चालूचा काय नाही, मग पसारा करून ठेवते बघ. आता चांगले पाण्यात सगळं काढून ठेवले. हो ना बाई. Meanwhile, बघ त्याच्यात ही एक तिची मुलगी दिसेल, ते थोड्या वेळात दिसेल ते. रोज ना मूर्ख. तोड बघितलं, तोड बघितलं, दिसलंय आत्ताच लगेच करताना. शिवराज गाईज खूप पाऊस आहे. मला असं वाटतं ब्लॉग इथे सेंड करू, पण संध्याकाळी आम्ही आरती करू. सो त्यासाठी मी ठेवलाय आत्ता, म्हणजे मी ठेवलाय आत्ता, नंतर एंड करेल, म्हणजे हे म्हणायचं मला. सो आता मी एंड करत नाही, पण मला आता खूप कसतरी होतं. काल रात्री खूप जास्त जागरण झालंय माझं, 3 वाजता झोपली. सो त्यामुळे मला थोडंसं डोकं जड झालंय, झोपेची गरज आहे. तिकडे जाते फ्लॅटवर, जरा झोपते आणि मग येते परत. आणि मग नंतर आपण ब्लॉग एंड करू. तुम्हाला आतापर्यंत हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. आणि माझे मागच्या जेव्हा मी पिन करेल इथे पप्पांचा फोन आहे. सो मी पिन करेल माझे सगळे ब्लॉग गणपतीचे. 2-3 ब्लॉग्स आहेत ते मी ते पिन करेल, ते नक्की जाऊन बघा. आणि मला खूप जणांनी लाईक केलेत माझ्या स्टेटसला, की त्यांना, मला असं दिसतंय की त्यांना आवडलं आहे आमचा गणपती. आमच्या नोंदण्यापेक्षा गणपती बाप्पा आवडले. या ते आहेतच इतके गोंडस, तर ते कोणालाही आवडतात. हे गाईज आत्ता आहे संध्याकाळ. शॉक मी इथंच बसलेली आहे. तर आता मम्मी करते लाडूची प्रिपरेशन्स. आणि आज आहे गणपती बाप्पाचा पहिला दिवस, पहिली आरती, जी आम्हाला लेट झाली ऑलरेडी. पण ठीक आहे, आम्ही ते काही सामान आणायला गेलतो आमच्या थीमचं. सो या आता आरती करू आणि हा ब्लॉग मी आता एंड करेन आरती झाल्यावर. मस्त झोप काढून आली डोळे बघा. हे आता चालू झालंय, आता हे असंच चालू असेल.
आणि आता आम्ही आमचा डे 1 गणपतीचा सो आम्ही तयारी करतो. हे बघा थीम आम्ही आमची हळूहळू की थोडेसे आता नाही दाखवणार पण महालक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कळून जाईल. सो आता आम्ही तयारीला लागलो आहे फायनली. चार्ट पेपर्स आहेत ते सगळ्याच गोष्टी करतोय. आणि मम्मी आणि काकू आणि शिवराज हे शिवराज म्हणते साईराज साईराज मी तुला शिवराज म्हणले. आणि हा बघा शिवराज. अरे अरे शिवराज झोपतोय. वाव व्हेरी गुड. असे उद्योग करायला लागतात. इथे एक सोफा होता ना तो आता शिफ्ट केला. आमच्याकडे मनुष्यबळासाठी काकू आणि मम्मी आणि मी पण कधी कधी हलवायचं आहे बाबा. तर आमच्याकडे माणसांची कमतरता आहे ना साईड आम्ही उचलून स्ट्रॉंग करून आम्ही पटकन सगळं असं हलवतो. अशा सगळ्या गोष्टी चालतात. आणि या आता मम्मीचं चालू आहे अर्ध्या गोष्टी आपण आता करायला घेऊ म्हणजे टाईम नाही लागणार. पटपट पटपट होतील काही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. यांचं किती चाललंय बघा. फायनल फायनल बजरंगबली. तो काही मी हा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा केलं नसेल तर. सो या till then guys, follow your dreams, be strong, do smile and